जनता पार्टी रामरक्षा आंदोलनातून आदित्य ठाकरे यांनीही टीका केली। आपले खासदार फोडण्यासाठी दान चोरीचे पैसे वापरले असा आरोप सुद्धा आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आलाय। हे पैसे गेलेत भाजपच्या हातात, हे पैसे गेलेत। आपले जे खासदार सोडले ना, 4-6 खासदार तोडले ना, असेच खासदार तोडायला पैसे घेतात। पण भाजप म्हणजे कदाचित आता नाव बदलायला लागेल, भारतीय जनता पार्टी नाही तर बाबर जनता पार्टी झालेली आहे। ही भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही, बाबर जनता पार्टी झालेली आहे। पण कुठचंही मंदिर भाजपला आता लांब ठेवा। भाजप आपल्या धर्माचं नाही, भाजप आपल्या देशाचं नाही, भाजप म्हणजे बाबर जनता पार्टी झालेली आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा पठण आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिकच्या काळाराम मंदिरात रामरक्षा पठण करण्यात आलं। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनेता अरबाज शेखला 1 लाखांची मदत केली। अरबाजला वडिलांच्या उपचारासाठी ही मदत देण्यात आली। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अरबाजला मदतीचा चेक दिलाय। मी वैयक्तिक नाही, शिवसेनेमार्फतच ती मदत केलेली आहे। शेवटी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे कशा पद्धतीनं होतं त्याचाच तो एक प्रकार होता। काल त्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर विशेषतः आमचे मित्र मंगेश चिवटेंनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, जे आमचा पूर्ण त्या आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून काम करतात, आरोग्य दूत म्हणून काम करतात आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांना मदत केलेली आहे। आणि मला असं वाटतं की हा माननीय शिंदे साहेबांचा स्वभाव आहे, तो आम्ही फक्त कॅरी फॉरवर्ड करतोय। अमित शहांनी मला फोन करून दिल्लीला बोलावलं होतं असं खडसेंनी म्हटलंय। अमित शहांनी मला फोन करून भाजपात येण्यास सांगितलं असा दावा सुद्धा खडसेंकडून करण्यात आलाय। एकनाथ खडसेंनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। दिल्लीला मी गेलो होतो, त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू। त्यानंतरच्या कालखंडामध्ये गिरीश महाजन म्हणतात मी विरोध केला नव्हता, त्यांनी विरोध केला नसेल, पण वरच्याने जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजपा के लोकल लोग आपसे पार्टी बोल रही कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लॅकमेल कर रहे हैं। गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतले आहेत असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। एवढ्या लहान माणसासोबत मी संघर्ष करतोय असंही खडसेंनी म्हटलंय। गिरीश महाजन मंत्री होईपर्यंत त्यांना सर्वतोपरी मदत केल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। गिरीश महाजनांवर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे असंही खडसेंनी म्हटलंय। गिरीश महाजन जे आता या ठिकाणी बोलले की मी फार लहान माणूस आहे, ही गोष्ट खरी आहे की गिरीश महाजन फार लहान माणूस आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे। त्याच्या मतदारसंघामध्ये तसे बोर्डही लागलेले होते, त्यामुळे एवढ्या मोठ्या लहान माणसाशी मी संघर्ष करतोय। त्यांच्या मतदारसंघामध्ये जोपर्यंत ते मंत्री झालेत तोपर्यंत त्यांना मी सातत्यानं सर्व बाबींनी सहकार्य केलं, सर्वतोशी सहकार्य केलं। माझ्या सभेशिवाय त्यांच्या मतदारसंघामधली निवडणुकीची संपता होतच नव्हतं। पण माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद गिरीश महाजनला आहे। मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद जर काढला तर गिरीश महाराज कशातच नसतील अशी स्थिती आज आहे आणि त्यामुळे फार गिरीश महाजनांच्या लक्षात येण्यासारखं नाहीये। ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांना धक्का बसलाय। नगराध्यक्षांचं पद रद्द झालंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडेंचं नगराध्यक्ष पद हे रद्द झालंय। अतिक्रमण आणि बांधकाम अनियमित प्रकरणामध्ये दोषी आढळल्यानं नगराध्यक्ष पद हे रद्द करण्यात आलंय। शिंदेंच्या शिवसेनेचे घनश्याम जाधव यांनी या संदर्भामध्ये तक्रार दाखल केली होती।